नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण गव्हाच्या वरात पाणी भरायला आलेलो आहे. परंतु ही गहू जे शेतकऱ्यांनी म्हणजे पेरेल आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी मी देणार आहे. जेणेकरून गहू आणि ऊस उत्पादक यांना मी दोन शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो. तर त्याविषयी मी संपूर्ण माहिती देणार आहे. तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आपले लासूर स्टेशन, कांदा मार्केट, धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकीतच असतो. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जे गव्हाचं आहे त्याच्या विषयी संपूर्ण माहिती देणार आहे. आजची जरा गव्हाचे मार्केट बाजार बघितली तर 22-24 म्हणजे गहू पाहून बरं का मित्रांनो. तर सुपर गहू जरा बघितला तर 2500 ते 2600 रुपये सुपर गहू आजचा जर मार्केटला म्हणजे मागच्या वर्षीचा गहू बाजार जरा बघितला. नवीन गहू अजून आपल्या मार्केटमध्ये आलेलाच नाही मित्रांनो. तर असा आपल्या ह्या गव्हाचा अंदाज आहे. आणि केंद्र सरकारने काय केलं मित्रांनो, की गहू हा एक्सपोर्ट करणार आहे. तर त्याच्यामुळं गव्हाचे भाव हे 2500-2600 एवढे 2000 ते 2500-2600 याच्या आतच राहू शकते असं मला एक वाटतं. जेणेकरून गहू हा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळं भरपूर शेतकऱ्यांनी गहू लावलेला आहे, म्हणजे गहू पेरलेला आहे. तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही गहू जरा पेरला असेल तर तुम्ही गहू ताबडतोब विक्री काढू नये. कारण की तुम्ही गहू जरा विक्री काढला तर कोणत्याही मालाचा जरा निघायला लागला माल तर त्याचे भाव पडतात. आता हरभऱ्याचा भाव जरा बघितला 53-54-55 लोक हरभरा म्हणजे आता मार्केटमध्ये होता नावा. परंतु आता हरभऱ्याची आवक ही वाढायला लागली. तर हरभऱ्याची आवक वाढायला लागल्यामुळे 52-53 आता 51-50 49 म्हणजे असे भाव रिवर्स व्हायला लागले. तर माझं म्हणणं आहे हरभऱ्याच्या शेतकऱ्याने सुद्धा थांबा, जेणेकरून त्याचे बी सुद्धा भाव वाढन. हरभऱ्याची एवढी आवक नाही, परंतु हरभऱ्याच्या व्यतिरिक्त आमच्या इकडं गहू प्रामुख्याने घेतला जातो. तर गहूवाल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की गहू तुम्ही लवकर विकू नका, जेणेकरून गव्हाला भाव येणार आहे आणि गव्हाचे भाव स्थिर राहणार आहे. जेणेकरून तुम्ही गहू विकू नका. ही एक माझी एक महत्त्वाची तुम्हाला बातमी आहे. तर भाव असाच राहणार आहे. तर ऊसाचे भाव हे फिक्सच असतात, कारखान्याला असतात, परंतु साखर ही एक्सपोर्ट होणार आहे असं एक ही बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि तूर उत्पादक ज्या शेतकरी आहेत त्यांना सुद्धा एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही तूर विकू नये. तुरीची कोणत्याही प्रकारची कुठून एक्सपोर्ट होणार नाही किंवा इम्पोर्ट होणार नाही. तर तुम्ही तुमच्या तुरीला आज खोटं सांगत आज 8200 ते 8500 तुरीचे भाव जाणार आहे पुढच्या महिन्यापर्यंत. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही तूर विकू नका, तूर पण विकू नका. तुरीचे भावसुद्धा वाढणार आहे. परंतु आता भाव विदर्भा साईडचे वाढत म्हणजे आवक वाढल्यामुळे भाव हे तुटलेले आहे. तर त्याच्यामुळं तुरी ही विकू नका, तूरसुद्धा साठवून ठेवा असाच एक अंदाज होता माझा, ही माहिती होती. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लासूर स्टेशन, कांदा मार्केट, धान्य मार्केट आणि बैल बाजार याची व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो. धन्यवाद.